श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो, पुढच्या 96 तासात तुमच्या आयुष्यात असं काही घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ग्रहाची एक अशी दुर्मिळ आणि भयानक युती होत आहे जी गेल्या अनेक वर्षात पाहायला मिळाली नव्हती. गुरुजी सांगतात की येणारे 4 दिवस तुमच्यासाठी केवळ सामान्य दिवस नसून तुमच्या संयमाची आणि नशिबाची एक मोठी परीक्षा ठरणार आहे. वातावरणात एक अनामिक भीती आणि सस्पेन्स निर्माण झाला आहे, कारण नियतीने तुमच्यासाठी नेमके काय वाढून ठेवले आहे हे जाणून घेण्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते तुमच्या धन आणि लाभ स्थानावर काही अशा सावल्या पडत आहेत ज्यामुळे तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला तेच तेच या काळात तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. पण घाबरू नका, कारण या संकटाच्या काळोखातही सकारात्मकतेचा एक किरण दडलेला आहे. गुरुजी सांगतात, जर तुम्ही सावध राहिलात आणि गुप्तता पाळलीत तर या मोठ्या आर्थिक फसवणुकीतून तुम्ही स्वतःला सुरक्षित बाहेर काढू शकाल. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या कौटुंबिक जीवनात आणि मानसिक शांततेत एक मोठे वादळ येण्याची चिन्ह दिसत आहेत. विनाकारण मनात भीती दाटून येईल आणि असे वाटेल की संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभे आहे. गुरुजी सांगतात की ग्रहाचे केवळ एक तात्पुरते सावट आहे. या सस्पेन्सने भरलेल्या काळात तुमचा शब्द हेच तुमचे शस्त्र ठरेल. तुम्ही जर शांत राहून आणि सकारात्मक विचार करून हा काळ काढलात तर तुटणारी नाती पुन्हा नव्याने आणि अधिक घट्ट विणली जातील, असा विश्वास गुरुजी व्यक्त करतात. वृषभ राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या बाबतीतही एक अनामिक धोका तुमच्या सभोवताली घिरट्या घालत आहे. रस्ता चालताना किंवा वाहन चालवताना अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे तुमची धाकधूक वाढू शकते. मात्र गुरुजी एक अत्यंत सकारात्मक उपाय सांगतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामीच्या शब्दावर विश्वास ठेवा. दररोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आणि गाईला हिरवा चारा दिल्यास येणाऱ्या प्रत्येक भयानक अनुभवाचे रूपांतर एका विजयात होईल आणि तुम्ही या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून बाहेर पडाल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की पुढील 96 तासामधील पहिला आणि सर्वात मोठा धक्का तुमच्या आर्थिक स्थितीवर बसणार आहे. तुमच्या कुंडलीतील धन आणि लाभ स्थानावर अशा काही क्रूर ग्रहाची दृष्टी पडत आहे जी तुमच्या कष्टाची पुंजी धोक्यात आणू शकते. एक अनामिक सस्पेन्स तुमच्या सभोवताली निर्माण झाला आहे. कदाचित तुम्हाला वाटेल की सर्व काही सुरळीत सुरू आहे, पण पडद्यामागे असा काही कट रचला जात आहे ज्याची तुम्हाला पुसटशी कल्पनाही नाही. गुरुजीचा इशारा आहे की या काळात पैशाच्या व्यवहारात कमालीची गुप्तता पाळा, कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या संकटाच्या खाईत लोटू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, हा काळ केवळ आर्थिक नुकसानीचा नाही तर एका भयानक विश्वासघाताचा आहे. गुरुजी सांगतात की ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला आहे तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसली आहे. जवळच्या मित्राकडून आणि नातेवाईकाकडून होणारी ही फसवणूक तुमच्या मनाला खोलवर जखम देऊ शकते. वातावरणात एक भीतीचे सावट आहे, कारण शत्रू तुमच्या अगदी जवळ आहे. तो तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याची वाट पाहत आहे. हा सस्पेन्स इतका गडद आहे की नेमके कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हे ओळखणे तुमच्यासाठी कठीण होऊन बसेल. वृषभ राशीच्या जातकांनो, या अंधाऱ्या छायेतून बाहेर पडण्यासाठी गुरुजी एक अत्यंत सकारात्मक आणि जालिम मार्ग सांगतात. जरी ग्रहाची स्थिती प्रतिकूल असली तरी तुमचा संयम आणि सावधगिरी हेच तुमचे सर्वात मोठे ढाल ठरणार आहे. गुरुजींच्या मते या 4 दिवसात कोणाचीही जमीनकी घेऊ नका आणि शक्यतो उसने पैसे देणे टाळा.
जर तुम्ही स्वतःच्या बुद्धीवर आणि स्वामीच्या आशीर्वादावर विश्वास ठेवला तर या भयानक अनुभवातून तुम्ही केवळ वाचणारच नाहीत, तर भविष्यातील एका मोठ्या संकटातून तुमची कायमची सुटका होईल. हा सस्पेन्स तुमच्या विजयात बदलण्यासाठी सज्ज व्हा. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की पुढील 96 तासामधील दुसरा अनुभव तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यात एक विलक्षण मानसिक वादळ घेऊन येणार आहे. ग्रहांच्या विचित्र आणि रहस्यमय हालचालीमुळे तुमच्या मनात अचानक अनामिक भीती, अस्वस्थता आणि चिंतेचे ढग दाटून येतील. तुम्हाला असे वाटू लागेल की सर्व काही तुमच्या नियंत्रणाबाहेर जात आहे आणि जणू संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभे आहे. हा सस्पेन्स इतका गडद असेल की आपल्याच माणसाच्या वागण्यातील बदल तुम्हाला विचार करायला भाग पाडतील. पण घाबरू नका, कारण हे केवळ ग्रहाचे एक तात्पुरते सावट आहे जे तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेण्यासाठी आले आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या काळात तुमच्या शब्दावर ताबा ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे, कारण गुरुजी सांगतात एक छोटेसे चुकीचे वाक्य वर्षानुवर्षाची नाती क्षणात धोक्यात आणू शकते. तुमच्या जोडीदाराशी किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीशी अचानक उद्भवणारे मतभेद तुम्हाला एका भयानक मानसिक कोंडीत टाकू शकतात. सभोवतालचे वातावरण काहीसे भीतीदायक आणि तणावाचे वाटेल, जणू प्रत्येक शब्द वादाची ठिणगी टाकण्यासाठी पुरेसा आहे. पण या सस्पेन्सच्या मागे एक सकारात्मक सत्य लपलेलं आहे. हे वादळ तुम्हाला तुमची खरी आणि प्रामाणिक नाती कोणती याची जाणीव करून देण्यासाठीच आलं आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या सर्व मानसिक गोंधळात गुरुजी तुम्हाला एक अत्यंत सकारात्मक आणि आशेचा किरण दाखवत आहेत. ते सांगत आहेत की जेव्हा बाहेर वादळ असतं तेव्हा शांत राहणं हाच सर्वात मोठा विजय असतो. जरी परिस्थिती तुम्हाला चिडवण्याचा किंवा डगमगण्याचा प्रयत्न करत असली, तरी तुम्ही जर मनाचा संयम राखलात तर या कठीण काळातून तुम्ही कधी अधिक परिपक्व आणि कणखर होऊन बाहेर पडाल. गुरुजींच्या मते हा अनुभव तुमच्या कुटुंबातील संवाद सुधारण्यासाठी आणि तुमच्यातील आंतरिक शक्तीला जागृत करण्यासाठी एक संधी आहे. स्वामीवर विश्वास ठेवा. हे मानसिक सावट सरल्यानंतर तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाचा सूर्योदय नक्कीच होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की पुढील 96 तासांमधील तिसरा आणि अत्यंत गंभीर अनुभव तुमच्या शारीरिक स्वास्थ्याशी आणि दैवी रक्षणाशी संबंधित असणार आहे. तुमच्या राशीच्या आरोग्य स्थानावर ग्रहांची एक अशी क्रूर आणि रहस्यमय दृष्टी पडत आहे, जी अचानक उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधींचे किंवा अपघाताचे संकेत देत आहे. वातावरणात एक अनामिक भीती आणि सस्पेन्स आहे, कारण कदाचित किरकोळ वाटणारी गोष्ट क्षणात गंभीर रूप धारण करू शकते. हा काळ तुमच्या सतर्कतेची आणि धैर्याची एक मोठी परीक्षा घेणारा ठरेल, जिथे प्रत्येक पाऊल तुम्हाला अत्यंत सावधगिरीने टाकावे लागणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींचा इशारा आहे की वाहन चालवताना किंवा रस्त्यावरून चालताना कमालीची एकाग्रता बाळगा, कारण एखादी छोटीशी चूक तुम्हाला एका भयानक प्रसंगाच्या उंबरठ्यावर उभी करू शकते. पोटाचे जुनाट विकार किंवा अचानक उद्भवणारे शारीरिक श्रम तुमच्या उत्साहावर विरजण घालू शकतात. हा सस्पेन्स इतका गडद आहे की तुम्हाला वाटेल नशिबाने तुमची साथ सोडली आहे का? पण थांबा, येथेच एक अत्यंत सकारात्मक वळण दडलेले आहे. गुरुजी सांगतात की हे संकट तुमच्यासमोर आले आहे कारण तुमची आंतरिक शक्ती आणि प्रतिकारशक्ती अधिक मजबूत व्हावी आणि तुम्ही स्वतःच्या शरीराकडे अधिक लक्ष द्यावे. वृषभ राशीच्या जातकांनो, या सस्पेन्सने भरलेल्या काळातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी गुरुजी तुम्हाला एक दैवी आणि अभेद्य कवच देत आहेत. ते सांगतात की संकट कितीही भयानक वाटत असले तरी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचे वचन तुमच्यासाठी सर्वात मोठी ढाल ठरेल. दररोज सकाळी आंघोळ झाल्यावर तुमच्या कुलदैवताचे स्मरण करा आणि गाईला हिरवा चारा खायला द्या. हे छोटेसे पण प्रभावी उपाय तुमच्यावर येणाऱ्या मोठ्या संकटाची धार पूर्णपणे काढून टाकतील. गुरुजींच्या मते हा काळ संपल्यानंतर तुम्ही केवळ शारीरिकदृष्ट्या सुदृढच होणार नाही, तर तुमची ईश्वरावरील श्रद्धा देखील हिमालयासारखी अढळ होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की येणारे 96 तास तुमच्या आयुष्यातील सर्वात थरारक आणि सस्पेन्सने भरलेला एक अध्याय असणार आहे. वरवर पाहता हे 3 भयानक अनुभव तुम्हाला डगमगून टाकणारे वाटत असले तरी त्यामागे नियतीचा एक अत्यंत सकारात्मक आणि खोलवरचा उद्देश दडलेला आहे. ही वेळ केवळ संकटाची नाही, तर तुमच्या आयुष्यातील खोटे मुखवटे गळून पडण्याची आणि खऱ्या सोन्यासारखे चककण्याची
महत्वाचे आहे. गुरुजीचा शब्द आहे की जो या काळात डगमगणार नाही त्याच्या नशिबाचे बंद दरवाजे स्वतः स्वामी महाराज उघडणार आहेत. एक अनामिक भीती तुमच्या मनात असली तरी त्या भीतीपलीकडे यशाचा एक प्रचंड मोठा प्रकाश तुमची वाट पाहत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी या सस्पेन्सच्या काळातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला विजयाचा एक कानमंत्र देत आहेत. संकट कितीही भयानक आणि काळोख कितीही गडद असला तरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुमच्या भोवती एक अभेद्य कवच निर्माण करेल. सकाळी आंघोळ झाल्यावर श्रद्धेने केलेले हे स्मरण आणि गायीला दिलेला हिरवा चारा तुमच्या कुंडलीतील सर्व क्रूर ग्रहाची धार बोथट करेल. हा काळ तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेण्यासाठी आला आहे. पण गुरुजी ठामपणे सांगतात, जे भक्त स्वामीच्या चरणी नतमस्तक होऊन संयम राखतील त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे क्षणात भस्मसात होतील. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींचे हे भाकीत केवळ तुम्हाला सावध करण्यासाठी नसून तुम्हाला एक मोठ्या विजयासाठी सज्ज करण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, पहाटेच्या सूर्योदयापूर्वीच सर्वात जास्त अंधार असतो. हा सस्पेन्स की धाकधूक तुमच्या आयुष्यात एक मोठ्या आनंदाची नांदी ठरणार आहे. या 96 तासानंतर तुमची आर्थिक स्थिती, तुमचे कौटुंबिक संबंध आणि तुमचे आरोग्य एका नव्या उंचीवर पोहोचलेले असेल. गुरुजी शेवटी इतकेच सांगतात, मनात कोणतीही शंका न ठेवता श्री स्वामी समर्थ या नामाचा आधार घ्या. मग पहा, साक्षात काळही तुमच्या समोर नतमस्तक होईल आणि तुम्ही या अग्निपरीक्षेतून विजयी होऊन बाहेर पडाल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात, येणारे 9 तास तुमच्या आयुष्यातील एक वळण ठरणार आहे. या संकटाचा सस्पेन्स आणि ही उत्कंठा तुम्हाला अधिक बलवान करण्यासाठीच आली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या माहितीमुळे तुमच्या किंवा तुमच्या प्रियजनाच्या आयुष्यातील एखादे मोठे संकट टळू शकते, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि हा महत्त्वाचा इशारा तुमच्या मित्रपरिवाराला, वृषभ राशीच्या व्यक्तींना आवर्जून शेअर करा. तुमचे एक शेअर कोणाचे तरी मोठे आर्थिक किंवा मानसिक नुकसान वाचवू शकतं, हा विश्वास गुरुजी व्यक्त करतात. वृषभ राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्राच्या या सखोल प्रवासात आणि गुरुजींनी सांगितलेल्या प्रभावी उपायाच्या जगात सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. यामुळे भविष्यातील कोणत्याही सस्पेन्सने भरलेला आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून चुकूनही सुटणार नाही. लक्षात ठेवा, जो स्वामीच्या चरणी नतमस्तक होतो त्याचे रक्षण स्वतः ब्रह्मांड नायक करतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार दूर करेल. वृषभ राशीच्या जातकांनो, शेवटी आपण सर्वजण त्या परमेश्वराचे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोटी कोटी आभार मानूया, ज्यांनी आपल्याला वेळीच सावध केले आणि या कठीण काळातून मार्ग काढण्यासाठी शक्ती दिली. देवाच्या अफाट कृपेमुळेच आपण या भयानक वाढणाऱ्या अनुभवांवर मात करून सुखाच्या प्रकाशाकडे वाटचाल करणार आहोत. तुमची राशी वृषभ असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामीच्या चरणी प्रार्थना करतो की तुमचे येणारे सर्व दिवस सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जावोत. पुन्हा भेटूया अशाच एका रहस्यमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.